नमस्कार मंडळी, कुकिंग टिप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे. आज मी उन्हाळ्यामध्ये घरोघरी बनल्या जाणाऱ्या ताकाचा मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये आपण पचनासाठी जे उपयोगी आहेत ते सर्व मसाले वापरणार आहे. हा मसाला मी क्लास केला होता, तिथे मला हा शिकवला आहे. यामध्ये धने वगैरे नाही वापरले. जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही धने, काळी मिरी घेऊ शकता, पण मला ज्याप्रमाणे शिकवलं आहे तसंच मी तुम्हाला दाखवते. यामध्ये मी ताजी पुदिन्याची पाने घेतली आहेत. ती चांगली व्यवस्थित धुवून सुकवून घ्यायची. 25-30च्या वर जेवढी आपल्याकडे जास्त असेल तेवढी जास्त छान लागतं. पुदिना ही आपल्या पचनासाठी खूप चांगला आहे. आणि 4 चमचे जिरे घेतले. ते चांगले व्यवस्थित तव्यावरती भाजायचे. त्याबरोबर पुदिन्याची पानेही टाकून भाजून घ्यायची. आणि काय होईल, पाने आपले एकदम कुरकुरीत होऊन जातील आणि पावडर बनवला त्यामध्ये ते एकदम व्यवस्थित मिक्स होऊन जातील. छान असं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर हाताने आपण हे केली पानं कुस्करली तरी ते कुस्करल्या जातात. तर यामध्ये मी 2 चमचे सुंठ पावडर घालते. तुम्ही जर अख्खी सुंठ असेल तर तीही फोडून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आणि 1 चमचा आमचूर पावडर आणि काळं मीठ घ्यायचं आहे चांगल्या क्वालिटीचं. काळं मीठ हे आपल्या पचनासाठी खूप चांगलं असतं. तर 2 चमचे आपण काळं मीठ घ्यायचं. हे सर्व मिश्रण मस्त असं एकत्र करून घ्यायचे आणि पूर्ण असं छान व्यवस्थित मिक्स करून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं. आपण 2-3 महिने हा मसाला वापरू शकतो. तुम्ही जास्त प्रमाणात हा करून ठेवू शकता. फक्त त्याला पाणी लागलं नाही पाहिजे. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता मी तुम्हाला ताक बनवून दाखवते. अर्धा ग्लास दही घ्यायचं, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. छान मस्त असं घुसळून घेतलं की यामध्ये मिरची आणि कोथिंबीर बारीक कापलेली घ्यायची. यात तुम्ही पाहिजे तर आणखीन पुदिन्याची पानेही घालू शकता. आता आपण हा जो तयार केलेला मसाला आहे तो अर्धा चमचा घालायचा. तुम्हाला जर आणखी जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि यामध्ये आणखी मीठ घालायचं असेल तर मीठही वापरू शकता. मी एवढंच वापरते आहे. हा छान असा मसाला आपल्या पचनासाठी खूप उपयोगी असतो. रोज ताक पिलं हा मसाला घालून तर पचनाचे सर्व प्रॉब्लेम आपण विसरून जाल. अशा प्रकारे तुम्ही छान असा ताकाचा मसाला बनवा आणि मस्त असं मसाले ताक बनवून घरातल्यांना खुश करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.